चला तर मैत्रिणींनो, आपण आज बनवणार आहोत मस्त अशी गवाराची हिरवी रस्सा भाजी। तर सकाळची कितीही गडबड असो किंवा आपल्या संध्याकाळचा थकवा असो, अगदी झटपट होणारी ही भाजी आहे। तर चला आपण रेसिपीला सुरुवात करूया। तर इथे बघा मी अर्धी वाटी भाजलेले शेंगदाणे घेतलेत, त्यानंतर कोथिंबीर घेतली आहे, 3 ते 4 मिरच्या भाजून घेतल्या आहेत, त्यानंतर 5 ते 6 लसूण पाकळ्या आणि जिरे घेतले। तर याचं आपण आता एक मस्त असं पाणी घालून वाटण हे करून घेऊ। त्यानंतर कढईमध्ये बघा तेल तापत ठेवायचे, तेलामध्ये मस्त अशी मोहरीची फोडणी द्यायची आहे। मोहरी तरतरल्यानंतर यामध्ये जिरे घालायचे। जिऱ्याची फोडणी छान बसली की यामध्ये 3 ते 4 कढीपत्त्याची पानं घालायची आहेत, यामुळे भाजीला खूप छान अशी चव येते। आणि जे आपण वाटण तयार करून घेतलंय तर ते आपण तेलामध्ये आता सोडूया आणि मस्त असं हे परतून घेऊ। आणि आपलं वाटण हे परतून होतंय तोपर्यंत गवाराच्या शेंगा आपल्याला साईडला एका भांड्यामध्ये छान उकळून घ्यायच्या आहेत, म्हणजे आपली भाजी ही झटपट अशी तयार होते। त्यानंतर यामध्ये पाव चमचा हळद घालायची आहे आणि मस्त असं मिक्स करून आपल्याला मसाला हा परतून घ्यायचा आहे। तर अगदी 4 ते 5 मिनिटमध्ये आपला मसाला हा परतून होतो। तर बघा अशा प्रकारे मी या गवाराच्या शेंगा छान शिजवून घेतल्या आहेत। तर इकडे बघा आपला मसाला ही छान परतून झालाय। तर यामध्ये आपण जे आपल्या मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण वाटण केलं होतं त्यामध्येच थोडं पाणी घेऊन आपल्याला ते कढईमध्ये घालायचं आहे आणि व्यवस्थित असा मसाला परतून घ्यायचा आहे। त्यानंतर ज्या आपण शेंगा उकळून घेतल्या आहेत तर ते यामध्ये घालायचे आहे आणि मसाल्यामध्ये आपल्याला या व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे, म्हणजे भाजीला खूप छान अशी चव येते। तर हे आपण व्यवस्थित अशा एकत्र करून घेऊ। आपल्या मसाल्याला तेलही सुटतंय। त्यानंतर यामध्ये आपण त्या शेंगांचं उकळून घेतलेलं पाणी तेच यामध्ये घालायचे, म्हणजे भाजीला त्याची छान चव राहते। तर यामध्ये आपल्याला गरम पाण्याचाच हा वापर करायचा आहे। तर यामध्ये आपल्याला आवश्यकतेनुसार पाणी हे घालायचं आहे आणि व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे। त्यानंतर यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ ॲड करायचं आहे आणि पुन्हा एकदा एकत्र करून भाजी ही आपल्याला मिक्स करून घ्यायची आहे। त्यानंतर आपण आता हे 5 ते 6 मिनिट मस्त अशी भाजीला उकळी येऊ देऊ आणि 5 ते 6 मिनिटानंतर आपली मस्त अशी गवाराची हिरवी रस्सा भाजी तयार आहे। भाजी करायला खूप सोपी आहे, चवीलाही खूप छान लागते। तुम्ही एकदा नक्की करून बघा आणि आजची रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा। रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा। तर चला भेटूया अशाच पुढच्या रेसिपीमध्ये।